आले का? झाले दारे? झालं नाही, काम चालूच आहे, पण तुलाच बोलवायला तुम्ही. काय झालं? हे बघ, भाकरी गुंडाळून घे, नाही तर नाही घेतलं तरी चालेल, पण आहे ना माझ्या बरोबर राहणार तुम्ही. काय झालं काय? अगं पाटात किती गबाळ वाढले, त्या उसाच्या तोंडाला वाढले, सगळं गबाळ काढून घे तेवढं. अहो मग आता बाया त्यासाठी तर मी म्हणलं गावात जावं, चक्कर मारो, 4-2 भेटले तर घेऊन यावा. बायांचं खरं आहे का? हा, त्या आल्या तर आल्या, नाही नाही आल्या. आई कसं दिसतोय मी पप्पा? ते बघा पूजा येते, लग्न आहे ना आमचं आज. मंगळसूत्र पण आणलं. आई छान आहे ना मंगळसूत्र? बघ आई. पूजा पावत नाही बाई. पूजा चल आपल्याला लग्न करायचंय. पूजा येतेस ना तू? तुझ्या सवे जगण्याचं स्वप्न पाहिलं, प्रेमाचं या फुल तुझ्या चरणी वाहिलं, असं प्रेमाची सखे सांगतो तुला, तुझ्या विना कोण शोभली मला. पूजा हे बघा मी हे पूजासाठी आणलंय एक, आणि एक माझ्यासाठी आणलंय. आई तू तुझ्या हाताने बांध हे मला. अरे बाबा गेली ती, सोडून गेली तुला ना, या गावाला सोडून गेली निघून. नाही ती बघा आली मम्मी. ते बघ पूजा येते. पूजा ये. कोण नाही बाबा तिथं. अरे ती तुला सोडून गेली बाबा, ती तुला सोडून गेली. काय आता काय बघू, मला तर बघवत नाही बाई याच्या हाल ग. म्हणलं आता कामातून निवांत व्हायची वेळ आली, जरा पोरग सगळी जबाबदारी घेईन, पण पोराचं हे असं मनावर परिणाम झाला त्या पोरीचा. त्याच्या काय करावं बाई, याच्याकडं पावत नाही काय नाही, याला का कसं त्याच्यातून बाहेर काढावं. हा आप्पा तुम्ही ना चांगल्या स्वयंपाकाला सांगा, आमच्या लग्नात आहे ना स्वयंपाक चांगला करायचा आहे. मम्मी तू चांगले नट चांगली तू, आणि मेकअप कर मस्त. तुला आपण पैठणी आणू, सुरत वरून साडी आणू, आपण कोट घालू. आपण माझं लग्न होणार आहे. पूजा येणार आहे ती एक दिवस येणार आहे ती. अगं त्या पोरीवर येड्यावानी प्रेम करत होता, येणार आहे, पण तीच गेली ह्याला सोडून. पण त्याच्या मनावर परिणाम झाला ना, चक्कर बसला माझ्या लेकाला. पावत नाही हो त्याच्याकडे, पावत नाही. आई बापाला आयुष्यभराचं दुखणं झालं बघे. अरे कशाला जख माराय प्रेम करते ती पोरं, मला कळत नाही. तर याला म्हणलं होतं मी, नको पोरीचा विचार करू, डोक्यातनं काढून टाक. हे बघा हार घातलाय मी. हे बघा माझं लग्न होणार आहे आता. पूजा येणार आहे, माझं लग्न होणार आहे. अरे बाबा ती गेली तुला सोडून, तुझं लग्न बिग्न काय होणार नाही आता. तू असे चाळे गेलो कसं लग्न होईल तूच सांग ना. अरे ती तुला सोडून गेली ना. अरे पाया पडतो बाबा तुझ्या. अरे बघ ना, आई बाबा काय करतेत, आपलं काय चाललंय ते बघ. तुला कळतंय का? हा अरे तिने तुला सोडून दिलं ना, ती नाहीये आता आपल्या इथं. याला सांगितलं होतं तरी आपल्या बरोबरीची पोरगी बघून लग्न कर. अरे मोठ्या लोकांचं असंच असतंय, फसवगिरीचे काम असते ते. तुझ्या डोक्यात अजून नाही बसत. मला पूजा नाही फसू शकत. येणार आहे ती येणार आहे. ते बघ येते समोर. पूजा मी बसलो इथं. हे बघ आपलं घर आहे. पूजा ये इकडे ये. हे बघ हार आणलाय तुझ्यासाठी मंगळसूत्र आणलंय. ये बघ लग्न करायचंय आपल्याला. आता काय करायचं या पोराचं? त्या पोरीच्या बापाच्या हातापाया पडलो मी 10 वेळा. अरे म्हणलं आमच्या पोराकडे तरी बघा, कुठं ती पोरगी गेली, तिला माघारी बोलवा, यांचं लग्न लावून द्या. काय कुठे गेली पूजा? पूजा अरे कोण नाही बाबा तिथं, कोण नाही. ती मेकअप करायला गेली असेल. हा मेकअप करायला गेली. अहो तसा प्रेम करून निघून गेली, माझ्या पोराला एकटं सोडलं. अरे ते पोरग पार येड झालं ना माझं. प्रेमात एवढं येड होत्या ते आजच कळालं बाबा मला. काय असते प्रेम, पार येड लावून गेलं बघ पोराला. त्या पोरीनं बी एका संग प्रेम केलं आणि खुशाल दुसऱ्या बरोबर लग्न करून पळून गेली. तिचं ती काही बी करा ना, पण आपल्या परपंचाचा सगळा नाश झाला बघ. बरं आपल्याच नशिबाला आलं, सगळं वाटोळं करून निघून गेली. पण माझ्या येड्याचा ताटाट नक्की लागन तिला. तू तिच्या पायी येडा झाला.
पण एका आईचा श्राप लागन तिला ती कधीच खुश राहणार नाही. आपल्या प्रपंचाचं वाटोळं करून दुसऱ्याचं कधीच चांगलं होणार नाही. मी काय म्हणते, एक काम करू आपण, तिच्या आईबापाकडे जाऊ. डॉक्टर म्हणले की तिच्याशिवाय नीटच होणार नाही. आणि चला आजच्या आजच जाऊ आपण, बघू तरी निदान लेकरू पाहावं. याच्याकडे बघवत नाही माणसाला. नवरदेव लेक येडा झालाय. आपण जाऊ तिकडं बघू. पूजा आली, ते बघ मम्मी, पूजा आली. अरे 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 ए पोरा, काय करावं बाई या पोराला. नुसतं चक्कर बसला याला. तिचा नुसतं पूजा पूजा, उठताना बसतायचा खायवर देण नाही हो, याचं कशावर देण नाही. हा मला तर वाटतंय पोरग हातातनं जाते बघ आता. कायच करावं बाई, आपली तर अक्कल बंद झाली. मला तर असं पाहावानं झालं बाई त्याच्याकडं. असं अचानकच असं एवढं काय त्या पुरीचं येड भरलं बाई याला. हा जाऊ दे, आपल्या हातात काय आहे, नशिबात लिहिलंय ते भोगायचं. पण आपण जाऊन त्या पुरीच्या आई बापाकडे बघू ना. आपलं एवढं मोठं लेकरू आपण सोडून द्यायचं का? मग आता मेलं म्हणून आता कसं काय करायचं, कसं सांभाळायचं त्याला? ती पोरगी आली तर ते नीट होईल ना. हा बर चल, ते दार तर लावून घे. त्या पोरामुळे सगळ्यांची डोकी चकारल्यागत झाल्यात. त्याचं काय काय नाही ते बघून घेऊ एकदा. चला. जाळ झाला या सगळ्याचा. हा ना. हो अहो हे वायरचं काय भानगडी सगळे कोरतडले त्या उंदरांना काहीतरी करावं लागेल राव. त्यांनी फारच वायरीची वाटोळी केली. सोप्या सोप्या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे. काय सोप्या गोष्टीचं ती काय आता घरी करायला कोण नाही. जाऊ दे मोर दे आता. ती काय मोटर चालू कमी व्हायनात पण आज. ते लाईटीचं लोड शेडिंग उन्हाळा ते चाल ते बरं शेतकऱ्याची बोखंडी येतो. 2 तास इकडं 2 तास तिकडं, या पाट्यावर या पाट्यावर. अरे आमचं तर गडी लावला होता भरणच व्हायना. 3 दिवसापासून तसंच चाललाय कार्यक्रम त्याची त्याचा. चुकीच नाही. नमस्कार नाना. नमस्कार. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. काय बोलायचं होतं? आता काय बोलायचं राहिले तेव्हा बोलायला आलो परत. अहो नाना, आमच्या पोराला चक्कर बसलं तुमच्या पुरी पाय. आम्हाला पत्ता तरी द्या, आम्ही जाऊन मी पदार पसरते. नाना माझ्या पोराचं जीवन आहे हो त्याच्यात. तुमच्या पोरात जीवन आहे, मग त्यांनी त्या टायमाला विचार करायचा ना कोणच्या पोरीवर प्रेम करायचं, कोणाच्या पोरीच्या नादी लागायचं, कोणाचं काय करायचं. ह्या गोष्टी कळायला पाहिजे ना त्याला. अहो आता त्याला एवढं तर नाही ना कळालं, म्हणून तर त्याला आज चक्कर तुमची बसलं. लायकी आहे का आमच्या पोरीवर प्रेम करायची? अहो नाही नाना, मजबी करी आम्ही. अहो सगळ्या गोष्टी मान्य करतो, पण पोराकडे बघावं आमच्या. आता तुमची जशी पोरगी आहे तसं आमचं पोरग आहे आणि ते. तुमचं पोरग मेलं तरी आम्हाला काय करायची? काय डोक्याला सही नाही मोकार घेऱ्यान द्यायचा. अहो नाना, आमचं लग्नाचं लेकरू तुम्ही म्हणता मेलं तरी. अहो आपण ते मला काय करत त्याच तुम्ही माझा अर्ध आले कशाला? तुम्ही जायतून निघायतून. नाना पदार पसरते हो, माझ्या लेकराचं जीवन आहे हो नाना. मरण माझं लेकरू नुसतं पूरच्या नावाने आरडावरडा करतोय हो नाना. अहो नाना, तुम्हाला खरं सांगतो मी, परिस्थिती सारखं पोरीचं नाव घेतोय. होत नाही नाना त्याची परिस्थिती. अरे दुसऱ्या पोरीची घेत असेल हळीतून. असं काय करता तुम्हाला माहिती नाही काय काय. जाऊ द्या, जे झालंय ते झालंय. पण आता त्यांच्या पोरावर आलंय. त्यांचं पोरगा एकुलतं एक आहे. अरे महाराज सगळं मान्य, एकुलते एक आहे. मग मी बसू का चाटीत त्याला? त्याचं काय करायचं मला घेऊन? हे भाऊ नऊ डोक खवजा बरं तू तुझ्या घरी काय नाही डॉक्टर कडे नाही त्याला. डॉक्टर कडेच नाही आलता, म्हणूनच आलोय तुमच्याकडे. नाना डॉक्टरने सांगितलं का तुमच्या पुरीशिवाय तो नीट होणार नाही. याचा काय संबंध आला डॉक्टरने पोरी? असं कोणची पद्धत आहे? कोणचं अहो डॉक्टर? त्याने मनापासून प्रेम केलं तुमच्या पुरीवर. त्याला चक्कर बसलाय नाना. नुसतं पुरीच्या नावाने आरडावरडा करतोय तो. त्याला खायचं माहित नाही का काय माहित नाही. नुसता बसून राहतो एका जागेवर, नुसतं पुरीच्या नावाने जप करतोय. अरे बा पोरीच लग्न झाले पळायतून, आता ती नाही येणार. नवऱ्याच्या घरी गेली. नाना हे बघा, लग्न झालेलं असलं ना तरी काय नाही, पण डॉक्टर काय म्हणलं माहितीये का, एकदा भेटू द्या फक्त. एकदा जरी भेटलं ना. समोर तुमच्या पुरीला आणावं नाना. माझ्या लेकराला. मला तुमचं पोरग येड झालंय. मला काय आला ताप देता तुम्ही? माझ्या पोरीच लग्न झालं भाऊ. ती तिकडे सासरवाडीला. आता इकडे कास काही येईन ती परत? नाना पाय पडतो नाही राव पाय तुमच्या. पडायचा विषय नाही, पण ही कोणती पद्धत राहते? लग्न झाली पोरगी कस करायची इकडे? नाना, अहो, पण हात जोडून ते काय म्हणते पाया लोकं? पडतोच नाना. त्यांना काय वाटत असं होईल? अहो नाना, काय तुम्हाला खरं सांगू का, तुमची पोरगी सुखी संसारात आहे आता, पण जरा आमच्या पोराचा विचार करा. तुमच्या पोरीत जागी जर आमचं पोरग असतं तर काय केलं असतं तुम्ही? मारून टाकलंस. काय बोलता नाना? हो अहो मस्त आम्ही पैशाने तुमच्या बरोबरीचं नाही, आम्ही परिस्थितीने गरीब आहे, माना पानाने बारीक असल, पण शेवटी आमचं बी लेकरूच आहे ती.
तुमचं लेकरू होतं, मग तुम्ही सांभाळा, जाण त्याला दवाखान्यात घेऊन. इकडे काय माया मी काय डॉक्टर आहे काय चालले बोंबले तिकडे अजून आम्ही याला राव महाराज काय डोक्याला तारे राव घ्या देण्याचं. तुम्ही ना चांगले डॉक्टर कडे न्या. हा. काय अहो भाऊ आम्ही डॉक्टर कडे नेलं. डॉक्टर म्हणे ती पोरगी याच्या पुढे जरी आणली तरी पोराच्या डोक्यातला फिट जाईल. असं असतं का ना? अहो असं असू नसू, पण मी काय म्हणतोय, तुम्ही झालं एकदा तर पुढं चांगलंच आहे ना. चाला. आमच्या पुढे तेवढीच आशा राहिली ना. आई करावं आमचं तेवढं. नाही जमणार भाऊ, जा तू जा निघी तू. अहो, ना ऐका ना तुम्ही. नाही निघ रे मला, तुला कळत का? एका आईचा तळतळाट घेऊन तुमची पोरगी खुश राहणार नाही नाना. आमच्या घरात काय परिस्थिती आज आमच्यावर काय वेळ आहे ही तुम्हाला काय जाणवत नाही, पण तुमचं पोरगी सुखी राहणार नाहीये माझ्या पोराचा तळतळाट घेऊन. ना ना आता ऐका. नाही नाही महाराज नाही? काय नाही काय ऐकायचं यांचं काय अहो ऐकायचं? नाना एक सांगतो तुम्हाला, तू जातोय का माहित का वाईट नाही बरं का? नाही तर मग आता माहित का तुला गुढीच सांगतो मी, तू इथून माझ्या दारातून जा. माई पोरगी येणार नाही म्हणजे नाही येणार, निघायचं तू इथून अजिबात 1 मिनिट बी नाही थांबायचं. चालतंय. तुमचं एवढंच म्हणणं आहे ना, हो जातो तुमच्या दारातून मी. पण नाना हाताला आलेलं पोरग आहे, माझं येडेवानी करायला लागले, त्याच्यासाठी पदर पसरत राहतो तुमच्या पुढे. माझ्या पोराच्या आयुष्याचं वाटोळ होईल, माझा वंश बुडत राहू नाना. हा, पाया पडतो तुमच्या. शेतकरी माणूस आहे मी. मारून टाक त्याला, काय जीवन ठेव तू. अहो, काय यांच्या पुढे आपण एवढं हे करतो तर यांना काही वाटाना. आता आपल्या लेकराची जी वेळ आहे ती यांच्यावर आली असती तर काय केलं असतं यांनी. काय नसतं केलं, सांगितलं तुम्हाला काय करायचं ते, निघा इथून तुम्ही. नाही जा. खरं आहे नाना तुमचं. वेळ ज्याच्या वेळी येते ना, तर या माणसाला आपली किव आहे ना. ज्याच्या वेळ येते ना त्यालाच कळते. तुमच्या वेळ नाही ना आली. तुमची पोरगी मार्गी लागली, आता संसाराला लागली. आमचं पोरग राहिले ना असं येड सर चालते. डायरेक्ट राहू द्या. तुमच्या घरापुढे येऊन मेलं तरी चालेल, मला काय अडचण नाही. पण मी शेतकरी आहे बघा. येळ पडली तर माती उकरीन तुमच्या दारात, पण सोडायचं नाही मी बी तुम्हाला. तुमची इच्छा आहे ना वाटोळच करायचं, होऊ दे वाटोळ. ज्या दिवशी माझ्या पोराचं वाटोळ होईल का, त्या दिवशी तुमची पोरगी बी सुखी नाही राहणार. तिच्या संसाराचं वाटोळ करीन बघा मी. मग दम द्यायला आला का तू इथं? दमच द्यायला आलोय. मग दम तुम्हाला द्यायला हात आला? जोडून कळत नाही ना, मग अशीच भाषा वापरायला अरे कोणा पुढे जोडितो आहात तू? तू काय लायकीच आहे? तू इथं मला दम द्यायला आला का? नसन लायकी तुमची एवढी माझी. भिकारी बाप असन, मी आडाणी असन, गरीब असन, पण तुम्हाला आहे ना बाप काय असतो ते मी बी दाखवून देईन. मग मग आधीवर विचार करायचा ना, पोरांनी प्रेम करायच्या आधीवर आपली लायकी काय आहे? चुकलं त्याच, माफी मागतो मी. माझं तोंड हाणून घेतो नाना, पण माझ्या पोरासाठी एवढं करा. अरे तुझ्या पोरासाठी आता मी काहीच करू शकत नाही. तू जाऊ शकतो बिनधास्त, 1 मिनिटही थांबू नको इथं आता, आणि परत माझ्या दारात बी येऊ नको, समजलं का? आणि माझ्या पोरीला काय करायचं ना, तुला काय करायचं ती करून घे. निघितून चल. बोलण्यात काहीच अर्थ नाही राहिला. आपण एवढी गयावया करतो तरी त्या बाबाला पाजार फुटाना. ना ना ऐका ना. होय इकडे इकडे या 1 मिनिट या. डॉक्टरने काय सांगितलं? डॉक्टरने सांगितलं की पोरगी पुढे जरी आणली तरी तुमचं पोरगा नीट होईल, म्हणून बरं आम्ही ना. तुमच्याकडे आलो. आता तुम्ही लय बोलला त्यांना, त्यांच्या जीवाला लागले. त्यांचं पोरगा जर नीट होत असेल, त्यांचं म्हणणं एकदा आणायला काय हरकत आहे? नाही. तुम्ही पोरगी देऊ नका त्यांना. बरं ठीक आहे महाराज, बरं ठीक आहे, येईन पोरगी, बोलून घेऊ तुम्ही. लय उपकार झाले नाना. नाना, पण परत जर अशा गोष्टी घडल्या तर माहित का वाईट नाही. नाही नाही, आमचं पोरगा नीट झालं का आम्ही त्याला घेऊन जाऊ तुमच्या दारात. तुमच्या दारात मी पोरीला पाठवून देतो 10 मिनिटासाठी. नीट झालं तर आहे, नाहीतर आमच्या पद्धतीने आम्ही आमचं बघतो काय करायचं. चालेल चालेल नाना. लय उपकार होते नाना तुमच्या घरात. नक्की नक्की. चालतंय, निघा मग, देतो पोरीला पाठवून. असं होऊ शकतं का रे? होईल होईल, हा नक्की होईल असं. असं म्हणणं बरेच त्यांचं जण- आता नाही नाही, असं बरेच जण म्हणते ज्या गोष्टीने शॉक बसला असतो ती गोष्ट समोर आली का नीट होती. बरोबर आहे, खरं आहे ते. महाराज फोन लाव तुम्ही. नाही लावा, फोन लावा. हॅलो हा ना ना, बोला ना. पूजा कुठे आहे ग? हाय घराजवळच आहे, बोला की. बरं बरं ऐक ना, हा. हा, घरी ये बरं 1-2 मिनिटं. काय झालं? येतच आहे 2 मिनिटं, मी आलो घरी. बरं येते लगेच. चालते ठीक आहे, चला महाराज. पूजा बरं ऐक ना, काय झालं एवढं ते गडबडीत? त्या आधीचे आई बाप आलते, काय म्हणले? ती येडं झाले. तू फक्त एकच काम करायचं, मी सांगतो, इकडे बघ माझ्याकडे, खाली बघू नको. तिथं जायचं, त्याची नजर करायची. नीट झाला तर ठीक आहे, नाही नीट झाला तर लगेच निघून यायचं पाठीमाग. समजलं का? एवढं मी सांगन तेवढंच करायचं. नाही केलं तर कान फडात टोला खाशी नका. समजलं का? हा, जेवढं सांगन तेवढंच करायचं. तिथं जायचं, 2 मिनिट थांबायचं, लगेच निघून यायचं. समजलं? चल. तू आली? उशीर का केला? अगं लवकर यायचं ना, कधीपासून वाट बघतोय तुझी.
हे बघ हे बघ, आपल्यासाठी हार मुंडावळ्या आणून ठेवलंय मी. ये आपण लग्न करू, आजच लग्न करू आपण. आज केसात चाफा नाही लावला तू? तुला आवडतो ना चाफा केसात लावायला? मी आणू चाफा, आणू तुझ्यासाठी? नको का? तू नाही आली तर मला वेळ लागेल ग, पागल होईल मी. तू कधी येणार आहेस? तू तुझ्याशिवाय करमत नाही मला, खूप वाट बघतोय ग तुझी. आली 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 आली. हे बघ, ये पूजा, हे बघ इथं बसलोय मी. हे बघ, आपण लग्न करू. हा आपण तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? माझं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर. अरे येणार आहे. ते बघ आली पूजा, आली पूजा. हे बघ, येईन बरं का नक्की. हा येणार आहे, आम्ही बोलवलंय तिला, येणार आहे ती आता तुझ्याकडे. कधी येणार आहे पूजा? काय आमच्या पोराचे काय हाल झाले. ए पूजा, अगं कधी येणार आहेस तू? आई बाबा नुसतं म्हणतात तू येणार आहे, आधी पण तू येतच नाही. आधी हे बघ, तुझा आवाज येतोय मला, तुझा आवाज येतोय. आधी. अरे काय लक्ष कुठे आहे? काय माझा आवाज येते मी तुला? मग मी आली आहे ना आता. पूजा, आधी. पूजा तू खरंच आली? पूजा किती वाट बघितली का तुझी? खूप वाट बघितली पूजाची, मला करमत नव्हतं का तुझ्याशिवाय. सोडून गेलतीस तू मला. हे बघ, मी आले. आली ना आता, बघ ना, ती खरंच आली ना. तू आली रे तू? आता मला सोडून जाऊ नकोस. इथेच राहत, माझ्या पशीच राह. तू जाऊ नकोस आता. नाही जाणार तुला कुठं सोड. राहशील ना इथं? तू शाळेसारखं वागणार ना? हो. आई बाबांना अजिबात त्रास नाही द्यायचा. नाही, हे बिलकुल. माझी शपथ. तुझी शपथ. बघ आईंची अवस्था काय झाली, आणि तू का असं इथं बसला बरं? मी बघ, मी कुठेच गेले नाही. अरे इथेच होते तुझ्यासाठी. पण पूजा तू गेलती कुठं? मला दिलेलं आश्वासन ते मोडलंय का तू? गद्दारी करायची होती तर पहिल्यांदाच सांगायचं ना. माझ्यासोबत प्रेम करून नाही भागलं तर दुसऱ्या सोबत लग्न करून गेलीस तू. जा, तू सोडून जा मला. हा भास आहे का? आधी अरे मी हा भास आहे का? आले रे, मी खरंच आलीये. नाही, भास आहे. आधी ऐक ना मग. हा आधी पण भास आहे. अरे तू अरे खरंच आली ती आधी. ऐकत का नाही? बघ आमच्या पोराचे काय हाल झाले, तू गेलीस तर. आधी देवा, अरे नाही रे कोणासोबत लग्न केलं. मी खरंच तुझ्यावरती मनापासून प्रेम केलंय रे. तुला नाही माहिती, आधी आपल्या प्रेमाबद्दल माझ्या वडिलांना समजलं आणि त्यांनी मला पाठवून दिलं. मी काय करणार होते रे? कसे येणार होते तुझ्याकडं? तुला सोडून तर गेले, पण एकही दिवस सुखाने नाही जगले रे. एकही दिवस नाही जगू शकले. भूत बनूनच राहत होते मी तिथं. पण माझा आत्मा तुझ्या जवळच फिरकत होता रे. मी खोटं प्रेम नाही केलं रे. आज बी सत्य आहे आणि उद्या बी सत्य. माझं प्रेम कधीच कमी नाही होणार आधी, आणि मी मरेपर्यंत तुझ्या सोबतच राहील. आई वडिलांच्या सुखासाठी मी तुला सोडून गेले. माझं खरं प्रेम. मी कधी विचार नाही केला रे की तुझी अशी अवस्था होईल. मला माफ कर आधी. तू आता चांगला झालायस ना, मला खूप आनंद झालाय बघ. मी आता पण तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत. जसं तू तुझ्या आई वडिलांना जीव लावतो तसं मी पण माझ्या वडिलांना जीव लावते रे. माझा खूप जीव आहे त्यांच्यावरती, आणि माझ्या बापाच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत मी. आणि त्यांच्या इज्जतीसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. हा चुकले मी. प्रेम विचारून नाही केलं ना, आणि ते विचारून होतही नाही रे. माझा बाप माझ्यासाठी नुसता बाप नाही आहे रे, देव माणूस येतो. आणि त्यांनी कधी माझा वाईट विचार नाही केला. मी नाही तुझ्याशी
आधी उठ उठ ना. आता काय आज झालं ना क्लिअर. मी तिला घेऊन जाणार नाही, टेन्शन नको घेऊ. हा बास. अरे नाहीये? बास नाही, एकदम ओके. मी तिला घेऊन जायला नाही आलो. आजपासून ती तुमची सून म्हणूनच राहील. कारण की यांच्या दोघांचं किती प्रेम होतं खरं ते आज मला कळलं. नाही तर मी माझे येडं प्रेम आहे ही मला ही गोष्ट माहितीच नव्हती. आज जर तिच्या शॉक ती गेली तर ह्यो येडा झालाय आणि ती आली तर ह्यो नीट झालाय, याचा अर्थ आपण समजून घ्यायचं की यांच्या दोघांचं किती प्रेम होतं. आम्ही तेच सांगत मी होतो तुम्हाला दोन नाना शब्द बोलला असेल, मला माफ करा. नाना तुमचं लय उपकार झालं बघा आमच्यावर. उपकाराची काय, उपकाराची भाषा वापरते. खरंच नाना, उपकाराचं माझं काय लेकरू एवढं सोन्यासारखं लेकरू नाना नुसतं येड्यावानी बसत होतो दारात. आज ते तिला बघून बघा तुम्हीच आता कसं लगेच नीट नाटक बोलायला लागलं. नाही तर आणि त्याला काही काहीच अडचण नाही. बस का आता काय अडचण राहिली का? आणि सगळं मी करतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि तिचं प्रेम बघितलं मी आता चोरून ऐकत होतो की काय करते, काय बोलती, काय नाही. आणि याची अवस्था बघितली मी अवस्था बघितली नव्हती. तुम्हाला इतक्या दिवसातच त्याला नीट केला असता. नाना खरंच लय उपकार पण झाले. एक गोष्ट आहे राव, प्रेमात एवढे येडे होते आपल्या काळात होतं का असं? नाना सगळ्या काळात तसं असतंय. कसलं होतं राव आपल्या काळात, कसलं प्रेम आणि कसलं काय. हे आजकालचे पोरचे आयले कॉलेजला शिकत माझ्या पोराने मनापासून प्रेम केलं नाना, म्हणून त्याच्या मनावर परिणाम झाला. काय ते पानाला प्रेम जाळे असं येड होऊन काय त्याच्या उपयोगाचे त्या प्रेमाचं काय बघ तिच्याकडे आता. त्या प्रेमातच खरं सुख असतो नाना. काय घ्यायची वाला, तोंडात काय माणूस नाही. नाना अरे काय हे परत येड होईल. हे सांभाळ बाबा नाही आता लग्न करून डोक्याला टेन्शन वाढायचे काम होतील. अरे आज जागा आलाय का, चिमटा बिमटा घेऊ का तुला? अरे ती आहे की आता नाही? आली खरंच. येतंय आधी करायचं ना लग्न. हा आता कळतंय का आता तुला? बरोबर बोलला. हा काय नाना, तोडायचं म्हणलं ना, पैसा पाणी जात धर्म सगळं असतंय, पण जोडणारा माणूस मोठा असतो. तुमचं लय उपकार झाला. नाही खरंच ना, नाही, उपकाराचं काय उपकार नाही. झाले. आता काय टेन्शन आमचं नाही. सोन्यासारखं आता आहे ना लेकरू लवकर लग्न धरू. आता हे प्रेम भानगडी नाही, आता ओरिजिनल दानक्यात लग्न लावू. चालतं, एक चहा घेऊ, चला, म्हणजे या. हा म्हणजे गाव बी म्हणलं पाहिजे बा खरंच लग्न केलं म्हणून. परत नको हाजा. चला चला ये. चल बाई, आलोच. तिला घेऊन ये. 2 वर्षानंतर भेटतोय आपण पूजा. खूप बास व्हायचा ग तुझा. सारखं वाटायचं तू माझ्या जवळच, तू चालत येतेस. स्वप्न पाहायचो मी, भास की स्वप्न माहिती नाही, पण ते स्वप्न पूर्ण झालं आज. तू स्वतः आलीस. बरं आता आली ना, आता नको वेड्यासारखं वागू. चल आतमध्ये. हा, बाबा रडते.